अवतार कोमला अंगणी नाचतो रुबाबदार कोमला अंगणी नाचतो रुबाबदार कोमला अंगणी
कविराज अवतरला मधुमास बहरला पहाट झाली सया कोंबडा रवला पहाट झाली सया कोंबडा
कानाची आठवण येतात, कानाच्या आठवणीत अतोनात राहिले. पण याला मात्र जराही माझी चिंता नाही. बघा ना, मी केव्हाची तुझ्यावर येऊन वाट पाहते, पण याला मात्र माझी अजिबात काळजी नाही. किती गोड वाटवतात ना तुझ्या या बातमीची सूट आली पाहिजे की माझी मी राहत नाही बघ. पण यावेळेस मी तुझ्याशी बोलणारच नाहीये. काय तू समजतोस तरी काय स्वतःला? वाटेल तेव्हा येणार, वाटेल तेव्हा जाणार, ते मला अजिबात आवडत नाही. आणि मी काय म्हणते, मी असताना त्या बाकीच्या गोपिका हव्यातच कशाला? ते मला काही माहित नाही. मी असताना त्या बाकीच्या गोपिकांबरोबर गुलगुलू अजिबात करायचं नाही. मुरली छिडिता भुलले मी तुझ मोहना, कधी कळेल प्रीतही कान्हा बोलना. मुरली छिडिता भुलले मी तुझ मोहना, कधी कळेल प्रीतही कान्हा बोलना. सांगना मनमोहना, सांगना मनमोहना, हे जाणूनी भावना. मुरली छेडिता भुलले मी तुझ मोहना, कधी कळेल प्रीतही कान्हा बोलना. मुरली छेडिता भुलले मी तुझ मोहना,
बापरे, अगं मीराबाई, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि तुझ्यावर असणारं माझं प्रेम आणि इतर सजीव निर्जीव गोपिका यांच्यावर असणारं माझं प्रेम यात खूप फरक आहे. तुझा राग रुसवा सर्व मान्य आहे मला. साऱ्या गोपिकांआधी तुलाच प्रथम प्राधान्य आहे. खरंच का ना? हो राधे. माझं गेलं ते बघायचं. तुझा किती रुपये होता बोलतो अंदर ना रस्त्यावर गेला सगळ्यांसमोर फुटला बघत होते
आपण बाजारात निघालो खरं, पण या आडवळी रस्त्याची कुणाला माहितीये का ग? अगं सगळे जरी तुम्ही निघालात म्हटलं तुम्हाला वाटा माहिती म्हणून निघालात ना. आता माझं काय, मला काही वेळच नसतो. अगं आमच्यात तुला जास्ती माहिती आहे म्हणून तुला बोलावून घेतली ना. अगं ते खरं आहे, पण मला वाटा बिटा काही माहिती नाही बघ. बचत गटाचा विचारशील ना तर सगळं माहिती आहे बघ. अगं बचत गटाची अध्यक्ष आहे मी या वाजवण्याची. म्हणालीस अगं बचत हो. गटाचे अध्यक्ष आहेत? अगं हो, तुला माहिती नाही बाय. कारण मी सांगते अगं काय सांगू, बचत गट सांभाळते ते सांभाळते, त्यात माझ्या कारभाराला अगं बिन बोलता गेल्याचं लग्न झाल्यापासून ती पनवती लागली आहे बघ माझ्या मागं. काय म्हणाले तुझं लग्न पण झालंय? मग हे काय गळ्यात मंगळसूत्र त्याच्याच नावचं घातलंय, मग हे दुसऱ्याचं नावचं घातलं बाय. दोन दोन मंगळसूत्र दिसत आहे, दुसरं पण अगं असेल. हा आहे परवा दिवशीच केला. आता शिमगा आलाय ना म्हणून नवीनच केला बघ. अगं काय सांगू, नुसता संसाराचा इकाल आहे ग. अगं सकाळी 4 वाजता उठते, 10-15 माणसांच्या भाकऱ्या बसते, त्यात माझा कारभारी अगं मेला एवढा भेटला. आणि त्यात माझी नकळी पोरं जातात शाळेत, त्यात मी द्यायला लागतो डबा. सासू सासरे जागेवर आग लागली सासूच्या तोंडाला. अगं विहिरी मरत पण नाही, किरकिर. काय इथं तोंड चालते वाचवायचं अपवास असतात तर सासू कंटाळायला जाते काय हो? अगं मी अरे बाई, काय झालं? एवढी चांगली चिकणी तुला काय बेवडाच नवरा भेटला? अगं काय करू, तेव्हा लव्ह मॅरेज केलं आणि आई वडील लग्न लावून देत नव्हते. म्हणून म्हटलं माझं जर लग्न नाही लावून दिलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून देईल. म्हणून त्यांनी लग्न लावून दिलं. आणि काय ग फसले का मी एका लग्न करून. हल्लीच्या काळी आहे ना चांगल्या पोरींचा नवरा बेवडाच असतो, गुटखा खाणारा विमल खाणारा असंच असतो. त्यांना काय चांगला पोरच भेटत नाही. असू दे माझं राहू दे. मी काय बोलते, सगळ्या जणी आल्या का ग? सगळे आले आहेत. मग आता काय राहिलं? अगं रस्त्याची माहिती नाही म्हणून तुला विचारलं ग. बरं बाई, मला कसं माहिती असणार? तुम्ही सगळ्या जणी जाता म्हटलं तुम्हाला माहिती नाही वय. बघ तुला काय माहितीये? सगळ्या कदा माझ्या सगळ्याची भांडत असतात. आज बरी या चंद्रीची आठवण आली तुम्हाला. हिचं एवढं तोंड वाचत हिच्या नादाला लागेल तरी कोण तुला माहिती नसेल तर गप्प बस बाई. बाई मला काय माहिती नाही, तुझ्या शेजाऱ्याची विचार. अगं हे बाई तुला तरी माहिती आहे का? मला तर मुळीच माहित नाही काय येतं मग तुला मोडायला? अरे तुला त्यांनी बघून विचारलं वांजोळ्याचे साक्य सांगली बघ सगळे तुला. ए माझ्यावर जाऊ नको. अगं मी बोलते मला नका वांजोळे गावचं काय माहिती तुला. काय म्हणते वांगळ गावचं? अगं यंदा इलेक्शनला उभी राहिली होती, तरी 4 मतन पडले ग. चार मध्ये तुझी ती कोंड्याच्या पलीकडे होती म्हणून पडली. असू दे, 5 वर्ष काय अजून शांत बसायचं, 5 वर्षांनी परत उभं राहायचं. इकडली सगळी लोक मला देणार बघ सांगते तुला. वाढवत वाईट कोणाची बघू आता, तिला विचार आता. अरे बाई तुला तरी माहिती आहे का? नाही मिळाले तुला काय माहिती आहे? माहिती फक्त माहिती आहे. अरे, तुला तरी माहिती आहे का? मी काय म्हणते, इकडं कोणाचा धंदा बिंदा नाही की काय? धंदा नाही आणि मला विचारी शिवाय कोण धंदा घालायचा पण नाही. कारण का पहिला नवरा माझा जातो ना.
विचार नाही तुला माहिती बाजूला होय म्हणा अगं ये बाई अरे हा त्या आल्या कोणाच्या ते वरच्या आमची म्हातारी आहे ना तिला हात मारून घे अगं बाई ती खेळली आणि ती ये आणि सारखी माझ्याशी भांडत राहील बघ. मी आधी तिला आधीच सांगते ती जर माझ्या नादाला लागली तर मी तिला काही सोडायची नाही बघा. तुझ्या नंतर लागेलच कोण बाई आवाज दे तिला बरं बाई तू आता म्हणतेस म्हणून आवाज देते हा? मावशी अगं ए मावशी अगं का ग म्हटलं का ग अगं येते का लवकर बरं सांगते बघ. अगं 12वीची तयारी करते मग येते. अगं ही कोणाचं बाजू घालते आता आता ही कसलं बाराव घालते हो मी आल्यावर विचारूया. बरं ठीक आहे अगं ये मावशी ये लवकर आले आले. हे लागले ते बघा या साऱ्यांच्या नजरा डोईत माळा बोली गजरा हे लागले ते बघा या साऱ्यांच्या नजरा डोईत माळा बोली गजरा आले डोळ्यात घालून गजरा मावशी निघाली पद अगं मावशी मी काय म्हणते अगं कोणाच्या 12वीची तयारी करत होती. अगं ते सांगते पण येतायला काय झालं माहितीये काय म्हणत होतं? अरे बाई आधी जरा श्वास घे अगं माझं वाट्यावर आले हा. आणि तो सूरज शिंदे माहितीये अगं हो माहितीये. अगं सूरज शिंदे नाही सूरज मोरे होय काय? हा, तुला येतं का ते? सूरज शिंदे की सूरज मोरे अगं सूरज मोरे त्याचं काय झालं अगं मला रस्त्यात भेटला ना ग आणि काय म्हणतो माहितीये काय म्हणाला बरं मावशी कुठे चाललीस मी बोलले ना म्हणाला चालली अगं थांब आपण फिरायला जाऊ फिरायला गेलीस की ना म्हणाला आली अगं तिथून त्याने देऊळ रिक्षात बसवलं असं कसं तुला बसवलं अगं ती स्वतःची रिक्षा आहे ना मला बोलली बस बस रिक्षा मग बसली हा आणि देवरूप शहर फिरून आली ना ग काय चालू नाहीये अगं मावशी येऊन का गेलीस मला नाही सांगितलं ते एकटी जातेस बाई मला जरा बिजार अगं बाई तुला भरोसा नाही तर माझ्या अगोदर त्या सूरज मोरेला तूच पाठवशील आता ते राहू दे आता जुना काय करून काढायचं ते आमचं पहिलं प्रेम होतं.
चाललंय अगं ते लग्नाच्या अगोदरचं माझं पहिलं प्रेम होतं. आता ही मावशी त्याच्यावर लाईन मारते म्हणून म्हटलं जाऊ दे आता. आता मला पण 2 पोरं राहिली, आता त्याचं काही इंटरेस्ट नाही, त्याला पण 2 पोरं मला राहिली. वाटते तुला सेकंड हँडच चांगलं वाटतं. अगं नाही बाई, त्याचं अजून लग्नच नाही झालंय. असं काहीतरी बोलू नको त्याच्याबद्दल. काय गं मावशी? राग आला बघ. नाही तर काय, त्याला लगेच बोलले की लगेच आणि हिच्या नवऱ्याला पण तरी पण तशी. अगं हिचा नवरा कसा झाला माहितीये काय? कटप्पा झालाय, कटप्पा ते कटप्पा असं माहितीये, त्याच्याकडे माल जास्त असतो. तुला काय माहिती, दिसायला चिकना दिसला म्हणजे नाही झालं. तेव्हा जेवढा दागिना घातला आहे त्याच्या जीवावर. ए बाई टक्कर तर कमाल आहे, लाडक्या भावाची कमाल आहे. नाही काय? 3,000 ते. तो 1500 खात्यात आले नाही की आले नाही की लगेच लागली लाईनला. नाही तर काय, गावकीचं काम असलं की सगळ्यांच्या माग आणि पैसा असलं की त्या पोस्टात धागाला फेऱ्या घाली. आणि तू काय कमी आहेस होय? तुला काय आता माझा कारभारच मला एवढा भेटला मी तरी करू काय? त्यामुळे 3,000च्या जीवावर आपला संसार चालवते आणि बाई माणूस आता पहिले पण कुठेतरी असतं आणि आता बाई वाईट पण बोलवते होय मला. सगळ्या जगात मी आपली वाकडी म्हणून मला पण नाही बोलवत नाही. कशाला तुला बोलवतील, त्यांचा नावा तुझ्याकडे गेला तर त्या काय करतील? काय माहिती? काय नाही तू ऐकलंच नाही तर तेच बरं आहे. माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही, असू दे एवढा बिडा असला तरी एकूच एक माझा नवरा आहे. ए बाई आम्ही तुला आवाज दिला तेव्हा तू काय म्हणालीस? अगं 12वीची तयारी करते असं म्हणाली. म्हणजे काय ग? अगं मला 11 मुलगे आहेत. किती? 11 मुलगे आहेत. साऱ्या म्हणजे लोकसंख्या वाढवायचं काम हिच्याकडेच दिलेलं आहे. मावशी पण मी काय बोलते एवढं जे बोलत बरं. अगं बघ ना, तरी पण आहे मी कशी बघ, अजून 11 मुलं आहेत मला. होय ग, तरी पण अजून तर आणि तुझे 2 परत ही अवस्था. ए, असू दे बाई असू दे. अगं माझ्या तू काय काम करीत नाही. मी एली मग काम करायला मागून पुढून सपाट. अगं पण मी काय म्हणते मावशी, तू आलीच बरी आणि तिच्या नवऱ्याने सोडला बरं. अगं सोडलं का नाही सोडणार? अगं परवा दिवशी त्या वांजोळ्या सगळ्या बायका म्हणत होत्या त्या मावशी आहे की नाही नवऱ्याचं घेतल्याशिवाय येतच नाही बघा. तुझ्या जिभेला हाड आहे की नाही? अगं काय झालं? अगं नवऱ्याचं घेतल्याशिवाय म्हणजे काय? अगं होकार की नका. आता घरातून बाहेर पडल्यावर त्याला माहिती नको नाही का गावभर शोधत बसल. अगं हो, ते तर घ्यायलाच पाहिजे. म्हणजे तू होकार घेतल्याशिवाय लगेच धावत येते. तुझं काय फटकी आली मेली, जे नवऱ्यापुढे जर बेवडा पडून पडलेला असेल आणि आली धावत, जो बोलत त्याच्या मागे धावते. ते माझं अगं तुझ्या नवऱ्याचं बघ जरा कुठं घरात बाहेर पडला आता कसं शिमग्याचं ऊन पडलं. ए बाई जरा वचवच कमी करा. आमची का जरा तिच्या नवऱ्याचं सांगते इकडे ये जरा. एवढं नवऱ्याचं तुला बरंच काय माहिती आहे ग? मला माहिती नाही, मला परवा दिवशी त्रास व्हायला लागला त्याच्या पाय सांगू तुला. हा? अगं काय हे झालं काय माहिती नवीन आहे? सांगते ऐक तरी. अगं आता शिमग्याचं ऊन चांगलं कडकडून पडायला लागलंय आणि तहान मिळाला कटप्पा दिवसात पिलं आणि मी पण आपली पाण्या वाजायची होती अंडा घेऊन त्याच्या ऊन डोक्यावर चांगलं ऊन पडायचा चमका लागला. डोळे माझे लग्न ना त्याच्याकडे बघून. अगं कुठल्या काय हांड्याला माझ्या 1700 पोका आली हांड बघ माझं. अगं ते डोळे फुटले बघ ना. आणि हिचा नवरा गाडायला पडून असतो तेव्हा ही काय करते बसून? पेटालाच नसतो पडता रस्त्याचं मोजमापन घेत लगेच येतात माझ्या नावावर. ए राहू दे गं. काय मावशी अजून तुझं काय अगं बोलायचं? 12वीची तयारी करत होते ना. हा. अगं म्हटलं 11 मुलगे झाले तर झाले, आता 12वी एखादी मुलगी तरी होईल म्हणून 12वीची तयारी करत होते. ए बाई, तुला 12 केलीस म्हणून कोणी इथे आवड नाही देणार आहे. अगं. 11ची बस झाली. अगं काय म्हटलं 11 मुलं असून काय फायदा? मी आणि माझा म्हातारा कुठेतरी एका कोपऱ्यात असतो पडू. मला एक सांग आधी तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? अगं लग्नाला झाली 25 वर्ष. 25 वर्षात 11. वर्षाच्या मागोमाग पालना आपल्या घरात झालं तर. मला काय दुसरा कामधंदा नव्हता. अगं नवरा माझा गवल्याकडे कामाला, तो वर्षातनं एकदा येणार. मग काय करणार सांग मला? ते बाई काय करायचं ते करते. 12वीचं आपली काय ते भांडण सांग बरी. अगं ते म्हटलं एखादी मुलगी होईल म्हणून 12वीची तयारी करत होते. अगं 11 मुलगी असून काय फायदा? मी आणि माझा म्हातारा एका कोपऱ्यात कुठेतरी असतो पडून. अगं 11 मुलं होती त्यांना तुला क्रिकेटमध्ये पाठवले ते सगळं अख्खा वर्ग मला घेऊन आले. अगं ती मोठी तर व्हायला पाहिजे क्रिकेटमध्ये. काय लहान पोरं तुझं काय लहान पोरं काय क्रिकेट खेळायला? आतापासून टाकणार ट्रेनिंगला. अगं ट्रेनिंगला टाकायला त्यासाठी पैसे पण लागतात. मग एवढा दानदागिना घातलायचा कोणाच्या जीवर? कोणी पहिला देतोय खरं सांग मावशिया. अगं तुला माहिती नाही? नाही. अगं तो अक्षय शेटगे माहितीये? हा त्याचं काय झालं? अगं त्याचं ना माझं लय पहिल्यापासूनच लपड आहे. तेव्हाच वाटतं की आनंद दिल्या वाटतंय दागिने. तुला माहिती नाही वाटतं? तेव्हा त्याची आई परवा दिवशी गावात फिरत होती. हा तुला नाही सांगितलं, मुद्दामच नाही सांगितलं तर तू पण धावशील त्याच्या मागे. भरवसा नाही तुझा. त्याच्यावरती 1796 माझ्या. गेलं तुझा नवरा तेवढा तर दुसऱ्या नवऱ्याच्या मागे धावतेस इकडे तिकडे इकडे तिकडे. आमचं काय खरं नाही. तू ऐक मला पहिलं सांगते ते. अगं 11 मुलं असून काय फायदा? मी आणि माझा म्हातारा एका कोपऱ्यात कुठेतरी असतो पडून.
अगं मुलं लहान असतात तेव्हा बरं असतं, माझा भावा माझा सोन्या. पण हे जर उद्या मोठे झाले ना की कानात मुततात. आणि एकदा लग्न झालं की काय विचारून सोय नाही, माझं सोनं कुठे आणि माझं पिल्लू कुठे. अगं बायकोच्या फॅशनसाठी हजारो रुपये असतात त्यांच्याकडे खर्च करायला, पण आईच्या औषधाचा एखादं पाकिट संपलं तर 100 रुपये नसतात त्यांच्या खिशात. त्यापेक्षा मुलगी बरी, कुठे का असं ना दूरवर घरात एखादी वाईट बातमी समजली ती धावत पळत पळत जडत का होईना ती तिथे पोहोचणारच. आणि मुलाला ही बातमी कळते ना तेव्हा मुलगा आधी बायकोला विचारणार, काय ग घरात अशी अशी घटना घडली. बायको म्हणणार, सांगा तयारी असली तर घ्या उरकून, आपण जाऊ बाराव्याला. रसिका हो, हसल्यावर घेऊ नका, हे आज माझ्या बाबतीत घडलंय, कदाचित हे तुमच्या बाबतीत पण घडू शकते. म्हणून सांगते, लेकीला वाढवा लेकीला वाचवा. जन्म द्यायला आई पाहिजे, जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे. जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. आधी एक सगळं घडायला, आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे, आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. लेकीला वाढवा लेकीला वाचवा. अगं मावशी, हे तुला आता सुचलं बाय, ज्यावेळेस पहिल्यांदा मला मुलगी झाली तेव्हा तू झाली होतीस ना गं बारशाला, आणि सगळ्या वाडीच्या बायकांना म्हणते चंद्राला बाई पहिली मुलगी झाली, आता बाईची काही सासूबाईचा ठेवायची नाही. आता का अगं आहे तशीच तुझी सासू पट्ट्या म्हणून बोलली. असू दे सासू माझ्या जाऊ नको. अगं ती आहे म्हणून मला तेवढाच आधार आहे. बरोबर आहे, नवरात्र बेवडात म्हणून सासूचाच आधार असणार तुला. अगं घरात टाइमपास नको, नका विचारूस. होय होय, आपल्याला बाजारात जायचंय. अगं पण तो सुरत मोरे आहे ना, त्याने मला सांगितले छानसं नाव घे असं बोलला तो. कुठं आहे तो सुरेश? अगं काय त्याचं नाव बाबा ये घेतलं ये बाबा, याला इथं ये आणि घेऊन जा पहिली. अगं हे एकदम पटापट त्याचं. अगं एक गुन्ह्याचं नाव घेतलं त्याचं. त्याला झोप ऐक आहे तर. ना, असं घे. कणकण गुदली मळमळ माती मळल्या मातीच्या उभारल्या भीती, आकाबाईंच्या पाठी सासूबाईंच्या पोटी जन्मारे राव नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पाना लावला चुना, तुनात विडा बोलू कशी, पायात पंध चालू कशी, घरात कंडी वाकू कशी, हर हराचे घर घराचे दूध गायचे फुल जायचे. आणि नाव घेते सूरज मोरे यांचे. मावशी शांताराम शेडके यांच्याकडून खास करून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं परत दिलं. मावशी शांताराम शेडके. काचेच्या बशीत बदामी हलवा. शांतारामराव ऐकताय ना, काचेच्या बशीत बदामी हलवा. हो शांतारामराव, आधी पहिल्या बायकोला घालवा नंतर मला बोलवा. ओ शांतारामराव, नाव ऐकून वाटतात हे जुन्यातलेच आहेत, असतील 50-60चे. तुमच्यासाठी खास. काठीत काठी वेताची काठी, काठीत काठी वेताची काठी, मावशीची भरली साठी, तरी पण लागला हिच्याच पाठी. त्याचप्रमाणे मावशी सर्वेश गवळी सुवारेवाडी यांच्याकडे 100 रुपयाचं परत नाव घ्यायचं. मावशी सर्वेश गवळी. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चाहूल, पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चाहूल. सर्वेश सर्वेश्वरावांच्या जीवनात टाकते मी पहिलं पाऊल. अरे बाबा, पहिलं नाही हे की तू असेल तूच विचार कर. सर्वेश तुझ्यासाठी खास. परातीत परात तांब्या पितेची परात, परातीत परात तांब्या पितेची परात, हिला घेऊन जाऊ घरात तर तुमची आईस काढील वारा. मावशी सर्वेश्वर आपण साखरपा मार्केटमध्ये भेटूया, घरात कधीच नाही जायचं. त्याचप्रमाणे मावशी कृष्णा पांडुरंग गोपाळ कोळेवाडी राजाभाऊ, कृष्णा पांडुरंग गोपाळ कोळेवाडी राजाभाऊ यांच्याकडे नाव घेण्यासाठी आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस आहे. मावशी नाव एकदम खासून आणि ठासून राहते. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात ढोरलं. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात ढोरलं. अहो राजारामराव, तुमचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं. अगं मावशी, आता रातभर घरी झोपायचं नाही. काय झालं ते? त्याला कुरकुर लागायची, पण त्याच्यासाठी एक आपण संदेश देऊया. बरं बाई तू दे. साखरेचं पोत सुईनं उसवलं, साखरेचं पोत सुईनं उसवलं. राजा भाऊ, तुम्हाला इथं पावडर लावून फसवलं. पावडर लावणं हे तर नॅचरल आहे, ते तर सगळेच लावतात. पावडर लावणं हे तर नॅचरल आहे, ते तर सगळंच लावतात. मी काय तोंडाला चुनापासून आले काय?
त्याचप्रमाणे मावशी अक्षय कांबळे आणि कुणाल शेट्टी यांचे नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी अक्षय कांबळे आणि कुणाल शेट्टी. कुणाल आणि अक्षय ऐका दोघं पण फिरायला जाऊ आपण. फिरायला जाऊ आपण गणपतीपुळ्याला. फिरायला जाऊ आपण गणपतीपुळ्याला. खर्च करीन मी तुमच्यावर. फिरायला जाऊ आपण गणपतीपुळ्याला. खर्च करीन मी तुमच्यावर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर. आता हे पाहिजे आता ते फेसबुक झालं जुनं, आता इन्स्टा ओपन कर. अगं इंस्टावर लाखो कमेंट्स येतात मला. त्याच्यापेक्षा ते कमेंट पेक्षा रील्स बनव, अजून दावा येतील. मावशी तुझी काय आपली बोलते? दीपक बावधने यांच्याकडे नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. मावशी दीपक बावधने. वाकडे तिकडे हरीण त्याचे इवलेचे पाय. वाकडे तिकडे हरीण त्याचे इवलेचे पाय. अहो दीपकराव पुढे दिसत नाही. पटकी आली गटारात पडले की काय? त्याप्रमाणे गार्गी भाविक पाटील सुनंदा अनिल अनंत पाटील गार्गी पाटील यांच्याकडून 500 रुपये. सुनंदा अनिल पाटील अनंत पाटील 200 रुपये. दत्ताराम सोनाली वाजे 201 रुपया. सोनाली शिवगण यशवी शिवगण मनीष शिवगण यांच्याकडे संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले. तरी आम्ही त्याचे 1700 रुपये धन्यवाद. सगळ्यांसाठी नाव घेणाऱ्यांसाठी खास संगमेश्वर स्टेशनला ट्रेन थांबते मत्स्यगंधा. संगमेश्वर स्टेशनला ट्रेन थांबते मत्स्यगंधा. आणि या मावशीचा नाव घेणं हा एकच धंदा आहे. हो रे ते वाच येते करपलं की काय? ही नेहमी माझ्यावर धरतच असते. करायचा प्रश्न ना, आम्ही तुला कशासाठी बोलवलंय माहितीये का? अगं कशासाठी बोलावलं? आम्ही बाजारात चाललोय आणि आम्हाला रस्त्याची माहिती नाही म्हणून तुला बोलवलं. म्हणजे रस्त्याची माहित नाही म्हणून तुला या मावशीची आठवण झाली. अगं बाजाराला जायचं खरं पण घेतलं काय नेतलं काय तर सांगितलंच पाहिजे. अगं हे सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपले माल घेतलेले आहेत, तरी पण तुला खात्री करायची असेल तर प्रत्येकाला माल विचारतात बरं. अगं काय घेतलं? अगं मावशी आधी माझं राहू दे. आणि ते बारकीला विचार की ग. अगं काय घेतलं? काय म्हणते? अगं हिला आधी आवड राधे. अगं हे परत एकदा विचारते तुला समजेल. काय घेतलं तू? कोणाचा? अगं तिला अरे बाई बरोबर आहे ना, तिच्या गाई म्हशीचं दूध ते तिचंच ना, म्हणून ती म्हणते माझं. आता म्हण ना गाई म्हशीचं दूध घेतलं म्हणून म्हणते माझं. असं यांना हो घेऊन मागे. अगं तू काय घेतलं? मी सांगू हा तू सांगितलंच पाहिजे ना, त्याशिवाय मालाची विक्री होणार कशी? मावशी मी घेतला बघ गाजराचा हलवा. काय घेतला? मी घेतला बघ गाजराचा हलवा. अगं यांनी सगळ्यांनी दही दूध दोन्ही घेतला आणि तू गाजराचा हलवा का घेतला? काहीतरी वेगळं नको का? म्हणून गाजराचा हलवा घेतला. चल हो मागे. अगं तू काय घेतलास? अगं तुला काय ते नाचायला नाही ए, बोलवलं? खाली का गं तिची पडवर आणून. अगं माझ्याला काय घेतलंस ते विचारायला बोलवली तुला मी. मावशी सांगू अगं सांग म्हणजे सांगितलंच पाहिजे. सांगते हा. वय माझे लहान शिमगा केलाच्या वय माझे लहान शिमगा केलाच्या माझ्या माठात घेतले थंडगार ताप त्यात टाकले तुळशीचे पान. अगं अगं मावशी काय म्हणते? वय माझं लहान. अजून कुठला लहान वय झालं? 4 पोरं झाली. अगं ते जाऊ दे. म्हणजे तू काय घेतलंस वाटतं विक्रीला? हा चल हो मागे. अगं चालेल चल. आता तू काय घेतलास ते नाही सांगितलं. अगं मी माल घेतलाय दूध आणि मी आज आहे ना आबा पंधरेंनी साडी दिली ती घ्या नेसून आले बघ. आबा पंधेरे. धन्यवाद आबा पंधेरे. तुला पण त्यांनीच दिले ना हो गं. ग मला पण त्याने म्हणून तर मी धन्यवाद बोलली. तू कशाला सांगितलं तुला दिलंय? त्यांची बायको त्यांना मारेल ना. अगं तू काय घेतलं? अगं मावशी मी की नाही त्याचं काय माहितीये काय? आमच्या आईने ना रात्री टाकलं आणि सकाळी मी हलवलं. अगं गेले तू काय हलवतच बसतेस की काय? अगं तसं नाही ग.
अगं आमच्या ह्यांनी की नाही रात्री विरजन लावलं आणि सकाळी मी हळवलं. म्हणजे ताप घेतलं वाटतं. हो की गं? हा मग चल मागे. आता हे बाई तुमचं हलवून झालं असेल तर जाऊया का आपण? हो चला. अगं ये मावशी, आपण हा आळवणी राख्याचा वाट चालताना एखादं छानसं गाणं म्हण पाहू. ती गाणं म्हणून म्हणते. हा चालेल तुझं माझं जुन्यातलं गाणं. हो चालेल, नाही बरं आहे ते. मावशी टॉप खरेदी सोन्याबाई, टॉपची खरेदी सोन्याबाई, त्याचे मालक अनिल तावडे त्यांचं नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. मावशी नाव एकदम ठासून आणि घासून जाऊ दे ना. लाल मणी तोडले काळे मणी जोडले, लाल मणी तोडले काळे मणी जोडले. अनिल हो अनिलराव, तुमच्यासाठी या देवरूप मधले 7 जणांना सोडले. क्या बात आहे मावशी. अजून आहे हाऊस घ्यायची नाव. 7 जण सोडले. दाखवा तुमचा नंबर आहे, बघा काय ते. अगं पहिले गाणं ऐकतेस ना तू? बरं गाणं म्हण पाहू. मग ऐक तर. पतंग गेले भर भर वरती वाऱ्या जरा थांबना, पतंग गेले भर भर वरती वाऱ्या जरा थांबना. हे वडील माझ्या आईला तू सांगना, हे वडील माझ्या आईला तू सांगना. या गाण्याने आपण कधीपर्यंत पोहोचणार ग? अगं मेले माझ्या म्हातारीचं असंच गाणं असणार. अगं हे बाई तुला तरी येतंय का? अगं मी म्हणते पण तुम्हाला मागून धरावं लागेल बघ. अगं हिला मागून धर आधी. अगं हे बाई मागून जरा म्हणजे ती जसं म्हणेल तसं म्हणायचं. म्हणजे असं मागून गाणं धर असं स्पष्ट बोल ना. अगं तसंच म्हणते. अगं म्हणते मला मागून धर. अगं हे बाई हिला मागण्या करायची भरपूर सवय आहे, त्याच्यामुळे तिला ते तसंच ऐकायला येतं. खाण्याची सवय नाही तिची. अगं मला ना जुन्या पहिला आधी बोल गाणं. अगं थांब की गं बोलते जरा इकडे ये की गं. ऐकून घे. मला पहिली गाणी बाई यायची नाही पण माझी ना वांजोड्यात अक्का दिलेली आहे. ती बाई इथंच बसली आहे. कुठं ती बघ. अगं ही काय पोग्या पोग्या म्हणतात तिला. सगळं तिला ऐकी आहे. अगं ती माहेरच पण तिच्या ओळखी मला इकडे दिलेली आहे शिवापचा. तो आकाबाई पोरी लय जावट आहे. माझ्या आकाला पण काय बोलायचं नाही मला पण बोलायचं नाही. अगं हे बाई मावशी, ही पोरगीच महत्वाचं आहे, तिच्या हाताचं काय चालायचं? अगं तुम्हाला म्हणून सांगते रक्षण दिली आहे काय मी असली जरी बारीक ना तरी आहे अजून तर मी ताट. रक्षण दिली आहे काय मी असले जरी बारीक तरी आहे अजून तर मी ताट. माझ्या नादा लागू नका नाही तर लावी तुमची इथंच वाटा. काय वाट लावणार तू पहिले गाणं बोल. आधी हे बाई, आधी तिचीच वाट लागलेली आहे. दाबी एवढा नवरा भेटलाय. असले काय माझ्या नवऱ्या वेळाचा सदान करा. ऐका गाणं. 7-5 पराती वाडीला भात, 7-5 पराती वाडीला भात. सतत पराती वाडीला भात, सतत पराती वाडीला भात. तरी पण करावरी बसना नीट, तरी पण करावरी बसना नीट. तरी पण करवली बसना नीट, तरी पण करवली बसना नीट. बाका दे वर्णाशी, बाका दे वर्णाशी. बघा ते वर्णाची
वर्णाशी बदकाते वर्णाशी कळासे धरणाशी कळासे धरणाशी काय आबा बांधेल लग्न लावायला इथं बोलावलं. हे लग्नाला नाही आली. जे गाणं सुचलं ना तेच म्हटलं सदा तू पुढं पुढं करत असतील तर तुझ्यासाठीच खास म्हटलं. अगं ते विजय पंधरेंचं पण लग्न झालंय ते तर तुला बोलावली असती तिकडे करवली म्हणून. मला नाही बोलावलं तर माझं अक्षयचं बाकी आहे तिथं तुला बोलवून बाबा करवली पहिला ऑर्डर देऊन जावा आताच तुमच्या लग्नाची. आताच काय ते ऍडव्हान्स साडी बिडी असेल तर देऊन ठेवा. हा, हे बाई. दोघींचं पण राहू दे गाणं. इथं काही नवराईला साड्या घेत नाही त्यामुळे तुम्ही तर आणून द्या इथं साड्या. तुमचं झालं? हो झालं आता अगं राधे ह्या म्हातारीचं राहू दे तुझं एखादं सुंदर असं गाणं म्हण बघ. बरं ठीक आहे मी गाणं म्हणते आपण जाऊया बाजाराला. नव कोर करुण शृंगार घेऊन गोरस डोईवर नव कोर करुण शृंगार घेऊन गोरस डोईवर घाट चढून हा सरसरा घाट चढून हा सर आज मथुरे बाजाराला निघाली गवया घरची नार आज मथुरे बाजाराला निघाली गवया घरची नार
हे पहा आपल्या स्वप्न दिसले मला असं म्हणतात श्रीकृष्ण भगवान 3 तार सप्त पाताळ महाभूतन काय सारा निरंकार मोठमोठे देव गाईच्या रूपी ब्रह्मदेवाला शरण गेले तितक्यात आकाशवाणी झाली माते जनाधाम अशी निघून जाऊ नको देवकीच्या पोटी 8वा श्रीकृष्ण जन्माला येईल तोच तुझे रक्षण करेल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल 16,108 गोपिका थाट माट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी निघाल्या आहेत गोकुळातील दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात जायला पाहिजे यासाठी सर्वप्रथम गौळणीने अडवले पाहिजे ही कामगिरी मी न करता माझी सवंगडी पेंड्या व सुदामाला सांगितली पाहिजे अरे पेंड्या अरे सुदामा आलो ना आशीर्वाद असेल पेंड्या सुदामा गौळणी थाट माट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी निघाले आहेत गोकुळातील दही दूध लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे यासाठी गौळणीने अडवले पाहिजे ही कामगिरी मी न करता मी तुमच्यावर सोपवीत आहे ठीक आहे देवा अरे देवाने काय सांगितलं मला काय माहित नाही तुला काय माहित मला पण काय माहित नाही नाही माहित अरे देव पहिले आपल्या कामगिरी सांगितली कोणती नाही रे 16 17 हा. नाही नाही मला माहित आहे त्याला माहित आहे हा. बोल नाही तू बोल 16 सहस्त्र 108 गोपिका थाट माट करून मथुरेच्या बाजार निघाले त्यांना आपल्याला अडवायचं आहे बरोबर ठेवायचं आहे मग बापरे माझ्या काही जमणार नाही बा तुझ्या जमत अरे माझ्याने पण जमणार नाही करेल कोण अरे बघ माझा एक मित्र आहे हा बोल. वाकड्या म्हणून मित्र आहे वाकड्या? हा अरे चांगल्या माणसाला होत नाही वाकड्या काय करणार अरे पण हुशार भरपूर आहे तो काय बोलतोय काय? हुशार भरपूर आहे मग बोलून घे बोलून घे त्याला आकारो अरे ए वाकड्या रे वाकड्या अरे बोल सुदामा अरे लवकर ये लवकर आले आलं मग लवकर रसिको आपल्या समोरचे आता फाकड्याचं गीत सादर होणार आहे रसिको समाजामध्ये घराघरात भावाभावात जी भानगड असते खरोखरच जे भावाभावांचं म्हणजे रक्ताचं नातं असतं रसिको आपल्या भावाभावामध्ये भांडण न करता व्यवस्थित जोडीबरोबर राहायला पाहिजे कारण भावाभावांच्या भानगडीमध्ये त्याची मजा गावच बघतो म्हणून हे गीत आपल्यासमोर सादर होत आहे हे काय राव तुमचं कसं चाललंय घरचं हे काय राव तुमचं कसं चाललंय घरचं असं किती दिवस भागणार असं किती दिवस चालणार कोण भावंत झालंय सख्या भावंत झालंय लोक भावंत
म्हणजे अरे कोण उठला? गुलामाचा बोल उठला. कोण उठला काय? मला वाटतं काय म्हणायला लागला? काय म्हणाला? काय म्हणायला लागला? पप्पानो म्हैस वाड्यात एकटे आहे. म्हैस वाड्यात एकटे म्हटल्याबरोबर अरे तसा उठलो आणि वाड्यात गेलो. कशाला? अरे कशा म्हणजे अरे पोरगा माझा म्हणायला लागला काय म्हणाला? वाड्यात एकटे आहे. हा. अरे गेलो तर काय? अरे म्हैस नुसती लेक हास आणि भूस आता मृत्यू हिला झालं तरी काय? म्हणून माझा पोरगा काय म्हणाला? काय बोलला? काय म्हणाला? काय म्हणाला? पप्पानो हिला भूक लागली असेल. भूक लागली असेल. भूक लागली असेल म्हणून काय केलं? अरे वाड्याच्या माल्यावर चाललो. वाड्याच्या माल्यावर चाललो. माल्यावर चढला. खाल्ला पेंदा टाकला मलकीच्या फुल्या आणि तसाच झोपलो. तुला मग झोपतो ना झोपतो वस्ताची फरक लागली रे. झालं रे तिला? माझा पोरगा लय हुशार. काय बोला? तुझ्या हातात नाही रे. अरे माझा पोरगा माझं तू पण लय हुशार आहेस. मग माझा पोरगा काय म्हणाला काय बोलला? पप्पा तिला काय फिरायची सवय झाली. हा, बरोबर तुझ्या जगा जाणार फिरत असेल. म्हणून काय केलं? अरे तसाच वाल्यात आलो आणि म्हशीला घेतली आणि एक लहान मारून आणला. अरे एक लहान मारून आणला. राहून मारणार असल्या. लहान मारून आणला आणि परत येऊन बांधली. अरे बांधतोय ना बांधतोय. अरे गुलामा परत लागली एकायला. बस मी काय केलं ना म्हणून काय केलं? काय केलं? समजा माझा लय उचलले. आई शपथ बघा माझा काय म्हणायला परत? पप्पांनो तुम्ही दोनाचं 4 केलं. काय? 2 4 केलं. 4चं 6 केलं. 4 ते 6 केलं. अरे मग पैशाचा पण करायला लागल. अरे काय म्हणजे गुलामा गुंगू. अरे म्हशीला तशीच घेतली आणि रेल्वेवाल्याकडे नेऊन गेलो. रेल्वेवाल्याकडे घेऊन गेलो आणि म्हशीचं लावून टाकलं. काय? अरे काय म्हणजे गुलामा गुंगू. बाकी वेल नाही गेलो. पुढे काय झालं? पुढे काय झालं? अरे परत येऊन भाड्यात बांधली. अरे बांधतोय. अरे गुलामा परत लागली एकायला. बाहेर फिरायची सवय होती म्हणून बाहेर फिरून आणली. तिला भूक लागली होती म्हणून भूक चाला दिला. तिचं घुमघुम करून टाकलं. अरे आता काय झालं बाकी? काय झालं? काय झालं? अरे असा साखरप्यात गेलो. साखरप्यात भाजीवेलच्या दुकानात गेलो. तिकडून आणला दाबत. लावला मैतीच्या पोताला आणि तुला मग बहीण झाली गाभर. आणि तू आलोय बघ. मग तुला म्हणतो कशाला बोलवलं? अरे कृष्णदेवाने कामगिरी सांगितले. काय कृष्णदेवाने कामगिरी सांगितले. गिरी कोणती? अरे 16 शस्त्र 108 गुण मिळून मग तिथे बाजारात आणलाय. त्यांचा रस्ता अडवायचा आपल्याला. मग हे लोक कशाला? अरे आपल्याकडे सर्वांना अडवायचा काय आहे. म्हणतो तरी ना? मग त्या घराच्या कोणी ऐकतरी कुठं? आहेत तरी चालेल. हे दाखवले. बघा काढते प्रॉब्लेम कोणाच्या आहे. प्रभागात? लोकांकडे बोलतो. लोकांकडे बोलतो. बघा अरे त्यांची मावशी आहे. म्हणजे तुझ्या आईची नाही रे. अरे त्यांची मावशी. त्यांची मावशी. होय. आई शपथ मी त्या मावशीला बोलून घ्यायची. नक्की बोलून घ्या. बोलून घे. लगेच बोलून घेतो बघ. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय नाही ग? नाव काय नाही ग? हे पैसे
मुलगा होती कशी मुलगा होती दाखव तुला मी बघत नव्हतं तुझ्याकडे अरे मावशे तर अशी आहे माझ्या बाबूला कधी घ्या तू माझ्या बाबूला बघितलं नाही अशी आहे दोन जगण्याच्या मध्ये बघ अरे हा बघ बाबू हा बघ हा तुला मिशीवाला बाबू मी याला म्हणणार हा एवढा मोठा आहे आणि बाबू म्हणतो त्याला आई शपथ तिचं नाव बाबूच आहे बाबू आहे अरे मावशे मी काय म्हणतो माहितीये काय हे नाही तुला माहिती अरे नका काय आणि हे नाही तुला माहिती मला माहिती असतं तर काय मी काय विचारलं असतं याला म्हणतात लक्षण काय बोलतात लक्षण. मधून माझी नजर जाते तिथं पटकन बोलून नाही काय वाटूला लावून टाकला तुझं बिल बोललं नको त्याचं तुझ्या तोंडाला लावीन बिना कांद्याचा बनवा नाही का केलं तर अरे काय यायला म्हणजे काय आता हे केवढ्याच बोललं असतं हा लावते पाहिजे तुला लावायचंय त्याला टाकी तुझा बीपी चेक करून हे बघ आई शपथ मावशी मी काय म्हणतो माहिती आहे अगं मंगासपासून बघतोय त्या सर्वांचा पता घेतलं दिवेला हाड वगैरे आहे की अरे तुला नाव माझं पण एकदा घे ना माझं स्पष्ट बोल अरे तू बोलत तुझं घेऊ म्हणतो माझं घे नाही घेते तर नाव घ्यायला मी कशाला लाजू मी कुठं बोलतोय तू लाज बोलतात तेच कशी आहे नाव घ्या म्हणतो नाव घ्यायला मी कशाला लाजू आणि हा मेला घालून आला बघा आपल्या बायकोचा प्लाझो ही काय बोलली ही काय बोलली अरे ही मावशी म्हणाली अरे तू आला घालून बायकोचा प्लाझो अरे म्हणून मी काय म्हणतो अरे मावशी तू तोंडात घे ना माझो अरे त्यांना काय करू नको पहिला साहेब गोबीचा कांदा एकावर एकाला घेतला नाही बघ. हा. किलीस का सुनेगी किलीस का अरे मावशीला काय करायचं आहे काय करायचं म्हणजे या रस्त्याने अडवायचं त्यांना जायचं नाही द्यायचं या रस्त्याने जायला नाही द्यायचं अडवायचं काय मग मावशीला बोलो बोलो तू मावशीला विचारायचं तरी काय दूध घ्या दूध बघा तुझं अरे बाई वाकड्या मावशीला आलेल्या कडून जायचं कुठे आई शपथ आणि तुम्ही काय जेवायला आली नाही अरे त्याच्यासाठी तुला बोलवलं नाही जोरा नाही तर तुझा विचार नाही त्यासाठी तुला बोलवलं आहे अगं हे माहिती लोणी भेटणार तुला लई भारी आहे. दही अच्छा है क्या सूप दही अच्छा है तुझे चाहिए मांगता है फिर उसको बुलाती हूँ बुलाती है मगर जाने का नहीं हे माहिती आहे लावची मला म्हणतो ते माहिती तुझ्या तोंडावर गेला वाणवा खाली नाही का जास्त बोलत ना तर नाकाची मम्मी तोंडाचा सिनेमा करून टाकला असं काहीतरी बोलू नको मला म्हशी का म्हटलं एवढं सुंदर माझं नाव आहे चंद्रा 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 तुमचं नाव बघ चंद्रा अरे पण या नवरा मला चंद्रा मिळाला नवरा अरे एक मोठा बेवडा म्हणजे तू हिच्या घरात तरी गेलीला अरे माझ्या बाजूला जात होती तिच्या नादाला लागू नका तिच्या उद्या ग्रहण येणार आहे काय म्हणतेस का तुझं बी बोललं तुझं बघ नाही का काहीतरीच बोलतो का मला अरे मेल्या, काय विचारायचं तर मला विचार माझ्या पोरीना कशाला विचारतो तुला बाजारी जाता येणार नाही अरे का जाता येणार नाही हे सुद्या तुला काय बोलली का जाता येणार नाही का जाता येणार म्हणजे कृष्णरामचा हुकूम आहे आपल्याला कृष्ण देवाचा हुकूम आहे तुमच्याकडे कायदा वगैरे आहे का कांदा काढायला आहे ना? कांदा काढायला. हे, तसं नको रे. कायदे म्हणजे आधार काय कार्ड का? पॅन कार्ड सर्व हाय पॅन कार्ड? पॅन कार्ड? सर्व हाय सर्व आहे सर्व हाय मावशी काय म्हणतो
अरे अरे तुला ऐकलं ना? अरे एवढ्या माणसांच्या पॅन काय बोलली तर काय अरे नाही काय नाही, ओळखपत्र ओळखपत्र. असं वय हाय अरे काय आहे आणि हाय ए पण मी काय म्हणते, तू म्हणतोस आहे पण त्याच्या कमरेला सांधा नाही. अरे मला कसं दिसतात अरे ऐकलं काय बोलला काय म्हणाला? कांदा नाही मध्ये कांदा त्याच्याच मेलेच्या नाकावरची. ऐक तर. अग गवळाच्या नारी कशा जाणार बाजारी अग गवळाच्या नारी कशा जाणार बाजारी पेंजा सुदामाची स्वारी पेंजा सुदामाची स्वारी तुला अडविल वाटेवरी अग गवळ्याच्या नारी Thank you.
पोरीनो, या मेलेच्या कायद्या नाही. आपण जमलो म्हणून थोडा वेळ बसूया. आता तरी बसा, पण सुटसुटीत बसा. जा बघून ये साला बसलात की नाही. ए वाकड्या, अरे तुला कशासाठी बोलवलं आम्ही? अरे मला दही दूध लोणी ताक ए, चटणी. वाकड्या. ए वाकड्या, आता बुलडोझर तुझा उभा आहे. काय बुलडोझर उभा आहे. काय शपथ. अरे ही अशी बसायची नाही. मग कशी बसायची? हिला ऐटीत बसवायला हा, लागते. तुला सर्व माहिती आहे ना? सर्व माहिती आहे बा. तुला ना तू बसवलं ते पण मला माहिती आहे. मग खरं माहिती आहे. खरं माहिती आहे. बघ तिला कशी बसवत होती. बसव बसव. बघितलीस ना ऐटीत बसवायला लागते. मला माहिती आहे तूच बसवणार. मला तुला बोलवलं मी आहे. कामगिरी झाले. झाले. तर बघून जेव ना. चला. मी पेंड्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अजून अपुरी दिसते. आपण जाऊन ते पूर्ण केले पाहिजे. जाऊ ना निघलो. तुम्ही आलेला कुठे आणि जाणार कुठे? आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला. मथुराच्या रस्त्यावर प्रतिबंध आहे. तुम्ही असावेत तरी कोण? मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. कृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात? पायी पद्मा गोपी तुला आणि वाटेवर विठ्ठल विठ्ठल करीत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उतरवून ठेवले आहेत. सांगा जर आपली जन्मलीला. ऐक तर. अगराधिके माझ्या जन्माची सांगी तो जन्म गुणा अगराधिके माझ्या जन्माची स्वामी तो जन्म गुणा मी घनश्यामा मी
तुझ्या मुरलीची मधुर हिवानी रोज साज सकाळी पडते माझ्या कानी तुझ्या मुरलीची मधुर रोज साज सकाळी पडते माझ्या कानी तुझ्यासाठी झुरते कान्हा तुझी राधाराणी विसरू सजाणे अपुली प्रेम कशी विसरू सजाणे